हॅलो फ्रेंड्स, डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चटपटीत असा बटाटा। एकदा या पद्धतीने बटाटा बनवून बघा, अर्धी एक पोळी जास्तच खाशीला इतकी सुंदर अशी ही बटाट्याची भाजी तयार होते। बनवायला अगदी सोपी आहे, तुम्ही ही टिफिनलाही देऊ शकता कारण की याच्यामध्ये कांदा किंवा टोमॅटो काहीही वापरलेलं नाहीये। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर बघा, सगळ्यात आधी इथं मी 3 मोठे बटाटे शिजवून घेतलेले आहेत। आलं लसूण पेस्ट आहे 1 चमचा। फोडणीचं साहित्य आहे जिरे, मोहरी, हिंग, हळद आणि कढीपत्ता। बघा, थोडीशी चिंच घेतलेली आहे मी इथं। परत अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा धने जिरे पूड आणि अर्धा चमचा लाल तिखट आणि मीठ। तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घ्या। तर बघा, सगळ्यात आधी तेल घेतलेलं आहे। तेल छान असं तापलेलं आहे आणि व्यवस्थित आपण याला फोडणी घालून दिलेली आहे। तुम्ही बघू शकता जिरे मोहरी तडतडलेले आहेत। आता आपण याच्यामध्ये सगळ्यात आधी आलं लसूण पेस्ट घालून देऊयात आणि आलं लसूण पेस्ट परतून घेऊयात। अगदी सोपी अशी ही भाजी आहे, झटपट तयार होते। फक्त बटाटे उकडून घेण्याचा जो वेळ आहे तेवढाच जातो, पण भाजी अगदी 5 मिनिटात तयार होते। बघा, आलं लसूण पेस्ट व्यवस्थित आपण परतून घेतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये बाकीचे मसाले घालून देऊयात। चाट मसाला, धने जिरे पूड, लाल तिखट आणि चिंच। थोडंसं पाणी घालून देऊयात म्हणजे आपले मसाले करपणार नाहीत। बघा, चिंचेला थोडंसं पाणी सुटेपर्यंत आपण हे 1-2 मिनिटांसाठी परतलेलं आहे। बघा, मसाल्यांमध्ये मीठही होतं, त्यामुळे आता आपण मीठ परत घालणार नाही। तेल बाजूला सुटलेलं आहे आणि आपले पावडर मसाले व्यवस्थित परतले गेलेले आहेत। आता आपण याच्यामध्ये बटाटे घालून देऊयात। अगदी गिर असे बटाटे शिजवायचे नाही आहेत आणि तुम्ही बघू शकता मी बटाट्याच्या फोडी आहेत त्याही साईजला मोठ्या केलेल्या आहेत आणि या भाजीला ह्या अशा मोठ्या साईजचेच फोडी लागतात। व्यवस्थित परतून घेऊयात। आता मी या बटाट्याला सगळीकडे मसाला लावावा म्हणून थोडंसं पाणी घालणार आहे, म्हणजे आपला मसाला व्यवस्थित सगळ्या बटाट्याला लागला जाईल। बघा, अगदी अर्धा वाटी मी इथं पाणी घातलेलं आहे। व्यवस्थित मिक्स करूया, मसाला सगळ्या बटाट्याला कोट होऊन जाईल। अगदी चटपटीत आणि आंबट गोड चवीची अशी ही आपली बटाट्याची भाजी तयार होते। झाकून देऊयात आणि एकच आपल्याला वाफ या बटाट्याच्या भाजीला काढायची आहे। बघा, 5 मिनिटात व्यवस्थित बटाटा वाफवला गेलेला आहे आणि आपली बटाट्याची चटपटीत भाजी तयार झालेली आहे। ही भाजी चपाती बरोबर, भाकरी बरोबर आणि भाताबरोबर सगळ्याबरोबर छान लागते। नक्की ट्राय करा आणि बनवायलाही अगदी सोपी आहे। अशी आपली चटपटीत बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। आता आपण ही भाजी सर्व करूया। फ्रेंड्स, माझे चॅनल नवीन आहे, ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका। तुम्हाला अशाच सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपी मी नेहमी शेअर करत जाईन। माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच।